माढा लोकसभेच्या उमेदवारीबाबत तिढा कायम असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी आता प्रचारासाठी बाहेर पडले असल्याचं दिसतंय। त्यामुळे मोहिते पाटील आता माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं वातावरण बनू लागलंय। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचा निर्धार मोहिते पाटील कुटुंबियांकडून केला असल्याचं दिसून येत आहे। भाजपकडून उमेदवारी मागितलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या निर्णयाची वाट न पाहता आपला प्रचार सुरू केलाय। धैर्यशील मोहिते पाटलांनी करमाळ्यातून आपल्या प्रचाराला सुरुवात केल्यानंतर आता त्यांच्या परिवारातील आणखी 2 व्यक्ती प्रचारासाठी बाहेर पडले। धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोला तालुक्याचा दौरा सुरू केलाय। गत निवडणुकीच्या वेळी सांगोला तालुका हा निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते। कायम दुष्काळी असणाऱ्या सांगोल्यात पाण्याच्या मोठ्या योजना आणल्याने निंबाळकर यांना इथे चांगले वातावरण आहे। मात्र ऐन वेळी मोहिते पाटील यांनी सांगोला तालुक्यात गावभेट दौऱ्याला सुरुवात केल्याने भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांची डोकेदुखी वाढली आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे निंबाळकरांच्या बाजूने जोरदार प्रचार करत आहेत। आता धैर्यशील मोहिते पाटील सांगोल्यात जाऊन गाठीभेटी घेत आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दौऱ्याची सुरुवात सांगोला शहरापासून सुरू झाली असून वासूद, जवळा, घेरडी, पार, डिकसळ, हंगीरगे, वाणी चिंचोळे, वाकी, आलेगाव, मेडशिंगी, वाडेगाव या गावांचा दौरा करून रात्री पुन्हा सांगोला शहरात परतणार आहेत। तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतलादेवी मोहिते पाटील या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोंढार, चिंचोली, कात्रज, टाकळी, कुंभारगाव, सावेडी, दिवेगव्हाण, राजुरी, पोंधवडी, विहाळ आणि कोर्टी या गावातील विविध मंदिरात जाणार असून तिथे त्या नागरिकांशी संवाद साधत आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू शिवतेजसिंह मोहिते पाटील हे माढा तालुक्यातील वाकाव, माडा, उंदरगाव, कापसेवाडी, माणेगाव, धानोरे आणि कुर्डुवाडी या गावांचा दौरा सुरू केलाय। एका बाजूला मोहिते पाटील यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला असताना आता आघाडीतून शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। मोहिते पाटील जर तुतारी घेऊन निवडणूक लढवण्यास तयार असतील तर उमेदवाराच्या शोधात असणारे शरद पवार ही संधी सोडणार नाहीत। आता निर्णय मोहिते पाटील यांना करायचा असून भाजपकडून उमेदवारीचा बदल होणार नसेल तर मोहिते पाटील यांना भाजप सोडून पुन्हा पवार यांच्याकडे परतावे लागणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।